फुलेवाड्यामध्ये वटसावित्रीच्या पूजेला बंदी, पुरातत्व विभागाकडून परिपत्रक जारी। प्रशांत फुले यांनी सरकारकडे केली होती याचिका। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीतेंच्या मनधरणीच्या हालचाली। गिरीश महाजन, उदय सामंत प्रयत्न करणार, पण लढण्यावर गीते ठाम। वाद नव्हते, मतभेद दूर झाले। एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर सत्तार शिरसाट एकत्र, दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून केला प्रवास। विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा, आचारसंहितेमुळे विकास कामं रखडतात। सुधीर मुनगंटीवार यांचा संताप। जळगावमध्ये शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम। भाजप उमेदवार नंदकिशोर महाजनांचं टेन्शन कायम। बिनविरोधसाठी एका दिवसात 150 कोटी खर्च। विरोधी पक्षाचे घोडे बाजारात भाव ठरवून आले होते। खासदार संजय राऊतांचा जोरदार टोला। मनाच्या ज्या दरवाजामधून संशय प्रवेश करतो त्याच दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केलेल्या बाळ मानेंचं स्टेटस चर्चेत। भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांना ईडीची धमकी। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं भाजपसोबत साटलोट। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांचा हल्लाबोल। पुण्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा वसंत मोरे यांचा इशारा। कॉकरोच पार्टीत आदित्य अमित ठाकरेंचा पक्ष विलीन होत असेल तर शुभेच्छा। प्रताप सरनाईक यांचा आदित्य आणि अमित ठाकरेंना टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र फाटक यांचा सत्कार। ठाणे विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवड झाल्यानं शिवसैनिकांनी केलं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा। महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक। गोकुळसाठी सतेज पाटील लांबचे नाहीत। गोकुळच्या बैठकीला न बोलावल्यामुळे शिवाजी पाटील नाराज। शहापुरामध्ये हंडाभर पाण्यासाठी चिमुकल्यांची पायपीट। बाल हक्क आयोगाने घेतली प्रकरणाची दखल। संबंधित अधिकाऱ्यांना बजावली आहे नोटीस। नीटच्या पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार आढावा। नाले सफाई झाल्याचा नागपूर महानगरपालिकेचा दावा, पण नाले अजूनही गाळ, कचरा आणि जलपर्णीने भरलेले। नागपूर महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा फोल। कोलकात्यातील महिलेचा नागपूरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न। हिंदू महिलेच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद। जुनी कामठीतील दर्ग्यात विनयभंग केल्याचा आरोप। सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार। गडचिरोलीमध्ये एमआयडीसी आणि विमानतळ प्रकल्पाविरोधात ठिय्या। जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक। आरबीआय कडून पतधोरण जाहीर। व्याजदरात कोणतीही वाढ नाही। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा। मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगा ब्लॉक। आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद। अनेक मेल एक्सप्रेस सुद्धा रद्द होणार। शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल, पण शेतकऱ्यांची 2,500 रुपये दराची मागणी कायम। 1,580 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा। देशभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा। नेत्यांसह अनेक सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन। वृक्षतोड न करण्याचं आवाहन।